घटनेचा। देवळा तालुक्यातील मेशी आणि पिंपळगाव परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच ठिकाणी रात्री घरफोड्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार मेशी इथं चोरट्यांनी माऊली मेडिकल, दूध डेअरी आणि नागाई किराणा या 3 दुकानांचे कुलूप तोडले। यामध्ये माऊली मेडिकल मधून सुमारे 1500 रुपये रोख रक्कम आणि अंदाजे 1500 रुपये किमतीचा कीपॅडचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला। या इतर दुकानांमधून चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही। दरम्यान मेशी येथील महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी बन्सीलाल कदम यांचे घर काही महिन्यांपूर्वी फोडण्यात आले होते। ते घर पुन्हा बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी दुसऱ्यांदा घरफोडी केली, मात्र यावेळी चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही। याचबरोबर पिंपळगाव इथंही चोरट्यांनी एक दुकान, एक घर आणि पोस्ट ऑफिस फोडले। पिंपळगाव पोस्ट ऑफिसची फोडलेली तिजोरी नंतर पिंपळगाव फॉरेस्ट परिसरात आढळून आली, मात्र तिजोरीमध्ये पैसे नसल्याची माहिती मिळते। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पोलिसांनी पंचनामा करत फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले असून सीसीटीव्ही फुटेज व काही इतर ठशांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घरफोड्यांबरोबरच परिसरात शेतीपंप चोरीच्या घटनाही वाढत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होतीये। मागील वर्षापासून अनेक शेतकऱ्यांचे शेतीपंप चोरीला गेले असून हा प्रकार अजूनही सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर।